नमस्कार मित्रांनो, मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी आणि खूप छान सुंदर पद्धतीचा आजचा व्हिडिओ आहे। आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्या चॅनल वरती आपण जे YouTube रिलेटेड थंबनेल ते शिकवत आहोत। आता मी कालचा जो थंबनेल तुम्हाला सांगितलेला तर तो थंबनेल आपला की आपण जंगलामध्ये जर आपल्याला एखादा कार्टूनचा आपण व्हिडिओ अपलोड करत असेल आणि कार्टूनच्या व्हिडिओसाठी आपण कसा तो पोस्टर बनवायचा, कसा त्याचा बॅनर बनवायचा, तर ते मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। तर आज असंच काही वेगळं आपल्याला सांगणार आहे की ते आपल्या बिझनेस रिलेटेड आहे आणि आपल्याला तुम्ही सुद्धा YouTubeला चॅनल ओपन करू शकता, तुम्ही सुद्धा YouTubeला व्हिडिओ टाकू शकता तुमच्या स्वतःचे, तुम्हाला जे येईल ते, आणि तुम्ही सुद्धा त्याच्यामधून चांगली अर्निंग करू शकता। तुमचा बिझनेस असू द्या किंवा तुमचे इतर कुठलाही सब्जेक्ट असू द्या, कोणताही विषय जर तुम्हाला येत असेल, तुम्हाला कुकिंग येत असेल, काहीही तुम्ही सगळं तिकडे YouTubeला जर टाकलं तर तिथे आपल्याला फायदा होतो। तर मग मित्रांनो बघा, आज असंच आपल्याला काहीतरी वेगळं शिकायचं आहे आणि वेगळा आज फायदा करून घ्यायचा आहे। तर चला आपण जाऊया आपल्या कॅनवाच्या स्क्रीनवरती। ठीक आहे, आता मी दुसऱ्या मोबाईल मध्ये माझ्याकडे जे काय ऍप ओपन केलेलं आहे तर त्याला काय करायचं आहे आता आपल्याला, तर आता आपली कॅनवाची स्क्रीन ओपन झालेली आहे। तर याच्यावरती आता आपण काय करणार आहोत की आता आपल्याला अजून YouTube रिलेटेड आपल्याला काय नवीन शिकता येईल, काय त्याच्याविषयी चांगली माहिती मिळेल, त्याच्यामधून आपण अजून काय चांगलं करू शकतो, म्हणजे त्याच्यापासून आपल्याला अजून कशा पद्धतीचा चांगला कंटेंट तयार करता येईल, अजून काय बिझनेस आपल्याला तिकडे त्याच्यामध्ये आपल्याला दाखवता येईल, काय सपोर्टिंग त्याला दाखवता येईल। तर एक ना अनेक गोष्टी आहेत त्या की त्या तुमच्या फायद्याच्या आहे। मग चला आता सुरुवात करूया की आता मी YouTube थंबनेल, आता तुम्ही आपल्या स्क्रीन वरती गेल्याच्या नंतर तिकडे YouTube थंबनेल, फेसबुक, YouTube, इंस्टाग्राम, व्हिडिओ एडिटिंग सगळ्या प्रकारचे जे फंक्शन असतात ते ओपन होतात। मग त्याच्यामध्ये आता आपण YouTube थंबनेल कसा बनवायचा, त्याच्यामध्ये आपल्याला कसं स्वतःचं जे काही कंटेंट आहे तो कसा मेन्शन करायचा, त्याच्यात कलर कॉम्बिनेशन कसं ठेवायचं, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला दाखवायच्या आहे। जर सपोज आता तुम्ही अशा पद्धतीचं जर तुम्हाला एखादा ग्राफिक पाहिजे असेल, जर तुम्ही आता एखाद्या ब्लॉगिंग बनवलं, ओके, तर ब्लॉगिंग बनवल्याच्या नंतर तुम्ही एखाद्या देवस्थानाला गेल्या, तर देवस्थानाला गेल्याच्या नंतर तुम्ही तिथला फोटो काढून तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही स्वतः त्याचं हे करू शकता, म्हणजे तिकडे जे काही मंदिर आहे त्या मंदिराचा कसा फोटो आपल्याला एका साईडला कसा आला पाहिजे, त्याच्या पुढे आपण कुठल्या देवदर्शनाला गेलो, काळूबाई, तुळजापूर, भवानी आई किंवा मग आपण बालाजी म्हणा, कुठलाही देव आपला महाराष्ट्रात असो किंवा बाहेर असो, इतर स्टेमध्ये इतर राज्यामध्ये असो, काहीच हरकत नाही, आपण त्याला हे करू शकतो की तिकडला जे काही फोटो आहे तो फोटो इकडे आपण टाकून तिकडे आपला फोटो लावू शकतो, प्लस तिकडे कंटेंट सुद्धा मेन्शन करू शकतो। तर आता बघूया आपण की आता जर सपोज तुम्हाला एखादं केदारनाथ, त्याच्या अगोदर आपण एक चौकोन बॉक्स घ्यायचा आहे। चौकोन बॉक्स घेऊन त्याच्यामध्ये सिलेक्ट करायचं आहे की आपण काय केलं की हा जो चौकोन बॉक्स आहे ना, पूर्ण तुम्हाला याच्या अगोदर मी वेळोवेळी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की हा पूर्ण कलर करून घ्यायचा। हा मी पूर्ण कलर करून घेतलेला आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला कोणता कलर ठेवायचा आहे, की ग्रीन कलर ठेवायचा आहे, की येलो कलर ठेवायचा आहे, की अजून वेगळा जे काही टेम्पलेट आहे त्या टेम्पलेटचा कलर ठेवायचा आहे। तर हे सगळा तुमचा पार्ट झाला, तुम्हाला कसा कलर तिकडे बॅकग्राऊंडला ठेवायचा ते तुम्ही ठेवू शकता। तर एलिमेंट्स मध्ये जायचं। आता एलिमेंट्स मध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला काय सर्च करायचे, टेम्पलेट म्हणजे देवस्थान, मंदिर। हा, तर बघा अशा पद्धतीने आपल्या स्क्रीनवरती बघू शकता की किती प्रकारचे मंदिर इकडे ओपन झालेले आहे। तर याच्यामधला प्रो कुठलाच घ्यायचं नाहीये आपल्याला, जे अनप्रो आहेत ना ते आपल्याला घ्यायचे आहेत। तर मग ते अनप्रोचं कसं असतं की त्याला कुठलंही वॉटरमार्क येत नाही। तर आपण शोधूया आता की आपल्याला कोणता टेम्पलेट चांगलं भेटतंय, कोणत्या देवस्थानचं आपण घ्यायचंय, ते रामाचं घ्यायचं की हनुमानचं घ्यायचं, की अजून आपल्याला अजून काही वेगळे चांगले टेम्पलेट मिळतात ते आपण बघूया आता इकडे।
जसं हवं ना तसं आपल्याला ग्राफिक बनवायला येतं, फक्त बनवण्याची कला आपल्याकडे ठेवायची। तर आता ही जे आहे ना, हे मी टेम्पलेट घेतलेलं आहे, तर याला हे फ्री होतं, याला कुठेही वॉटरमार्क वगैरे येत नाहीये। तर थोडासा आपण बॅकग्राऊंड कलर चेंज करूया, कारण बघा तुमच्यासारखं मलाही थंबनेल बनवायला खूपच आवडतो आणि जेवढं तुम्ही त्याला सजवणार ना तेवढा तो उठून आणि सजून दिसतो। फक्त आपल्याला सजवता आला पाहिजे, चांगला सजला ना तो की भारी दिसतो, उठून दिसतो आणि तो खूपच म्हणजे एक अट्रॅक्टिव्हपणा ज्याचा जो असतो ना, हा जर आपण कलर ठेवला तर हा सुद्धा छान वाटतो कलर। तर याच्यामध्ये काय करायचे, टॅक्स मध्ये जायचे, टॅक्स मध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही काय करायचं की तुम्ही आता कोणत्या देवाला गेलात ना, आता मी जस्ट तुम्हाला हे शिकवते, ओके। मी कुठल्याही देवाला गेलेली नाही, मी सध्या आज घरीच आहे। तर हे जे मंदिर आहे, हे मंदिर तुम्ही अशा प्रकारे जे मंदिराचा फोटो काढला त्या मंदिराचा फोटो इकडे लावायचा। त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं, तुमची फॅमिली असेल, तुम्ही स्वतः असेल, तुमचे फोटो तिकडे काढलेले असतील ते फोटो सुद्धा आपण गॅलरी मधून इकडे लावायचे आणि कुठे गेला ते इकडे मेन्शन करायचं। आता तुम्ही कुठे गेलाय ते तुम्ही टाकू शकता। आता मी काय टाकते, मी माझ्या पद्धतीने मी माझं नाव टाकते, ठीक आहे। जय श्री राम, ठीक आहे, मी टाकलं जय श्रीराम। तर अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं, आता हे जे मी कंटेंट टाकलं ना जय श्रीराम, तर याच्या जागेवरती तुम्ही जिकडे गेला तो कंटेंट असणार, ओके। त्याच्यानंतर तुम्हाला जो जय श्रीरामचा जो कलर आहे म्हणजे तो तुम्ही तुमच्या कलरनुसार हे करायचं, एडिट करायचा। त्याच्यानंतर काय करायचं, आपण गॅलरीमध्ये गेलो, गॅलरीमधून तुम्हाला जो फोटो तुम्ही जिकडे फिरायला गेला तिकडले जे फोटो असतील ते इकडे टाकू शकता आणि अजून इकडे अशा प्रकारे 2-4 फोटो टाकून तुम्ही त्याला चांगल्या पद्धतीने एडिट करू शकता आणि चांगल्या पद्धतीने त्याला आपण लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करू। तर मग अशा पद्धतीनेच आपल्याला चांगल्या प्रकारचे बॅनर बनवता येतील। आता मी तुम्हाला काल कार्टूनचं सांगितलं, त्याच्यावर ॲनिमल्स कसे टाकायचे, बॅकग्राऊंड कसं घ्यायचं आणि त्याच्यानंतर अजून आपल्याला त्याच्यावरती आपल्याला नाव कसं मेन्शन करायचं, ठीक आहे। तर आता जर सपोज तुम्ही ब्लॉगिंग करत असताल, तर ब्लॉगिंग करत असल्याच्या नंतर आता मी तुम्हाला अजून ब्लॉगिंग विषयी थोडक्यात सांगते। बघा आता आपण ब्लॉगिंग करतो, तर ब्लॉगिंग करण्यासाठी आपण कुठे ना कुठेतरी जातो। आता कुठेतरी गेल्याच्या नंतर आपण तिकडले फोटो शूट करतो ना, ते फोटोच आपल्याला इकडे मेन्शन करायचे याच्यावरती आणि आपल्याला जे काही कॅनवा ऍप वरती जाऊन युट्यूब थंबनेल म्हणून आपण अशा पद्धतीने आपले ब्लॉगिंग एडिट करू शकतो छान पद्धतीने आणि त्याच्यावरती आपण आपलं नाव सुद्धा टाकू शकतो। आपण त्याच्यावर कलर टॅग्स मध्ये गेलं तर जसं पाहिजे ना तसे आपल्याला तिकडे नाव भेटत असतात, चेंजेस भेटत असतात। आपल्याला आपल्या व्हिडिओ मध्ये जरी आपल्याला त्याच्यामधून काही जर घ्यायचं असेल ना, तर त्या एलिमेंट्स मध्ये जाऊन आपण डाउनलोड करून ते सुद्धा आपण आपल्या व्हिडिओ मध्ये घेऊ शकतो। तर असे एक ना अनेक प्रकारे आपल्याला हे व्हिडिओ एडिटिंग म्हणा, ग्राफिक डिझायनिंग म्हणा करायला भेटतं। तर मित्रांनो बघा, मी तुम्हाला थोडक्यात सांगते, जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग कोर्स करायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून करू शकता। आपल्याकडे डिजिटल मार्केटिंग, व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझायनिंग सगळ्या प्रकारचे कोर्स शिकवले जातात आणि ते कोर्स अतिशय बाहेरच्या पेक्षा खूप कमी खर्चामध्ये आहे। तुम्ही तुमचं मार्केटिंग करू शकता, स्वतःचा बिझनेस लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकता। अशा एक ना अनेक गोष्टी आहेत की त्या घर बसल्या तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही पैसे कमवू शकता। तर हे सगळं तुम्हाला कसं काय असतं ते शिकवलं जातं। मित्रांनो बघा, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।